नाही, निश्चितपणानं गेल्या 7-8 दिवसापासून संपूर्ण राज्यभर मान्सूनपूर्व पाऊस हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पडतोय आणि या अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचं, अनेक घरांचं, जनावरांचं वेगवेगळ्या पद्धतीने सार्वजनिक मालमत्ता असतील, यांचं नुकसान कुठंतरी कमी अधिक झालेलं आपल्याला निश्चितपणानं बघायला मिळते. या अनुषंगानं गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही विभागीय आयुक्त आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये निर्देश देऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले. या पावसाच्या अनुषंगानं ज्या काही काळजी घेणं आवश्यक आहे या संदर्भातल्या सूचना सुद्धा आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चितपणाने दिलेल्या आहेत. आता जो मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती भूस्खलन असेल किंवा दरड कोसळीचं प्रमाण वाढतंय, तर तशा पद्धतीने काय नक्की उपाययोजना करणार आहेत? नाही, निश्चितपणानं म्हणजे हे काही यावर्षीच घडतंय असं नाही. साधारण पहिले जे पाऊस असतात यामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण हे साधारण आपल्या पश्चिम घाटामध्ये हे सातत्यानं होत असतं आणि मग त्या अनुषंगानं ज्या काही उपाययोजना असतील त्या आम्ही साधारण पावसाळ्याच्या म्हणजे हंगामाच्या पूर्वी, मोसमी पावसाच्या पूर्वीच करत असतो. तरीसुद्धा जिथं कुठं काही दरड कोसळत असतात त्या संदर्भात सुद्धा योग्य ते उपाययोजना करण्याचे निर्देश हे आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला दिलेले.